सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. यापूर्वी आपण जे काही प्रश्न पाहिले न्यायालय भरतीसाठी जी के ओके, ते सर्व प्रश्न लिपिक परीक्षेत आलेले होते. आता इथून जे पुढे सिरीज राहील आपली एज्युकेशनची किंवा व्हिडिओची जी केची, ती शिपाई पदासाठी राहील. लक्षात घ्या, 30पैकी 22 ते 24 प्रश्न जी केवर शिपाई पदासाठी असतात. तर त्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत प्रश्न PYQ वन लाईन स्वरूपात, आणि काय करायचं काय नाही हे त्यावेळेस मी तिथं सांगणार आहे. ओके, त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, त्या अनुसरून टॉपिकवर आधारित परीक्षेसाठी व्हिडिओ लेक्चर बनवायचे आहेत. तर बघा, जर कोणाला टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर माफक दरामध्ये हे टेस्ट सिरीज पॉज करून तुम्ही बघू शकता. तर मेन मुद्द्याकडे येऊ आपण. बघा, उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय शिपाई सामान्य ज्ञान पदासाठी प्रश्न. आता ॲक्च्युली प्रश्न भरपूर आहेत, 2 किंवा 3 व्हिडिओ आपले होऊ शकतात शिपाई पदासाठी. पुढीलपैकी कोणत्या साहित्यात अवताराच्या संकल्पनेची ईश्वराने अवतार घेणे पूर्ण मान्य केली गेली आहे? तर ती पुराण. हा प्रश्न प्राचीन इतिहासाशी निगडीत आहे, लक्षात ठेवा. अथर्ववेदाशी खालीलपैकी कोणते ब्राह्मण संबंधित आहेत? गोपथ ब्राह्मण हे प्राचीन इतिहासाशी निगडीत प्रश्न होता. सुमन शर्मा यांनी 1983 या वर्षी खेळांच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारात अर्जुन पुरस्कार मिळाला होता? आता ही करंट अफेअर्सशी निगडीत होतं, ओके, परंतु ही प्रश्न रिपीट नाही होणार. तर ते बास्केटबॉल. बांगलादेशात ब्रह्मपुत्रा ही जमुना म्हणून ओळखली जाते, नदीचं नाव. त्यानंतर खालीलपैकी कोणते एकपेशी सजीवांचे उदाहरण आहे? तर क्लॅमिडोमोनस आणि पॅरामोसिया किंवा पॅरामेसिया असंही म्हणू शकता. लक्षात घ्या, एकपेशी आणि अनेक पेशी हे सजीवांचे प्रकार आहेत. जसं मानव हा अनेक पेशी आहे. पर्याय पाहून तुम्हाला ते उत्तर निवडायचे आहे. बहुपर्यायी प्रश्न होता जो क्वचित शिपाई पदाला येतो. त्यानंतर परमोच्चता पॅरामाउंटसीचे नवीन धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत सुरू करण्यात आला? लॉर्ड हेस्टिंग्स. हे आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित प्रश्न. भारत आपल्या प्राणी समूहाच्या बाबतीत समृद्ध आहे. यात अंदाजे 90,000 प्राण्यांच्या प्रजाती आहेत. हे स्टेट बोर्डच्या पुस्तकात कुठेतरी आहे. पर्यावरणाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये कुठेतरी प्रश्न आहे. अंदाजित आहे, असं स्पेसिफिक सांगता येत नाही, आणि अशा आकड्यामध्ये स्पेसिफिक आकडा घेता येत नाही. पुढे खालीलपैकी कोणती टेकडी द्वीपकल्पीय पठाराचा विस्तारित भाग आहे? गारो टेकड्या आणि खासी टेकड्या. भूगोलाशी निगडीत ते प्राकृतिक भूगोल. गाव आणि शहरामध्ये यांत्रिक पद्धतीने सेप्टिक टँक साफसफाई आणि गटार सफाई करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना केंद्र सरकारने सुरू केली? नमस्ते योजना. बघा, केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत, जसं आता अर्थसंकल्प जर तुम्ही बघितला तर महाविस्तार ही एक योजना सुरू केलेली आहे शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म देण्यासाठी किंवा AIचा वापर होण्यासाठी. ओके, त्यानंतर शेतकरी महासन्मान योजना आहे. म्हणजे जे केंद्राच्या योजना आहेत त्या का आहे आणि कशासाठी आहेत हे लक्षात ठेवणं ते गरजेचं आहे, आणि पर्याय पाहून तुम्हाला ते उत्तर येणं अपेक्षित आहे. ओके, डॅश डॅश नावाच्या पुस्तकात बौद्ध संघासाठी बनवण्यात आलेले नियम लिहिले गेले आहेत. विनय पिटक. ओके, प्राचीन भारताचा इतिहास. कोणते जीवनसत्व हे आपल्या शरीराला हाडे व दातासाठी कॅल्शियम वापरण्यासाठी मदत करते? तर जीवनसत्व D. बघा, जीवनसत्वावर प्रश्न शिपाई पदाला किंवा लिपिक पदाला खूप आहेत. आता यामध्ये तुम्हाला जीवनसत्व ही आहे, पूर्ण जीवनसत्वावर व्हिडिओचे प्लेलिस्ट मी तयार करतो, ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे. तुम्ही पहा, कारण ना जीवनसत्वावर प्रश्न आहेत, चुकायला नको. आपल्या संविधानात खालीलपैकी कोणता उल्लेख नाही? अस्पृश्यता नष्ट झालेली नाही. हे बघा, संविधानामध्ये अस्पृश्यता कलम 17 ही अस्पृश्यता बंदी या संदर्भात आहे. भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान डिसेंबर 2023 विनबॅक्स 2023 हा सराव केला गेला होता? व्हिएतनाम. ओके, व्हिएतनाम. पब्लिक हे प्रश्नाचं टायपिंग झालेलं नाही. ओके, करंट अफेअर्सशी निगडीत होतं. भारत सरकारने आणीबाणीच्या काळात डॅश डॅश आणीबाणीच्या काळात माध्यमावर सेन्सॉरशिप लादली होती? तर 1975-77च्या दरम्यान तत्कालीन इंदिरा गांधी पंतप्रधान जे होत्या, इंदिरा गांधी, श्रीमती स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणी लागू केली होती. ओके, ऑक्झॅलिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये आहे? तर ते पालक. रिचर्ड वेल्सली गव्हर्नर जनरल असताना अवधच्या नवाबला डॅश डॅशमध्ये आपला प्रदेश कंपनीला देण्यास भाग पाडले गेले? 1801.
गीतू अण्णा जोश खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बास्केटबॉल खेळ त्या निगडीत असलेले खेळाडू नीरज चोप्रा. यावर ना तुम्हाला सांगतो, TETची परीक्षा झाली आत्ता, आपले TET, TET नाही, केंद्र प्रमुखाची परीक्षा झाली, त्यामध्ये देखील प्रश्न आलेला होता. ओके, म्हणजे खेळाडू कोणत्या भालाफेकमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे ना, बरोबर. पुढीलपैकी कोणती ब्रह्मपुत्रा नदीची डाव्या किनाऱ्यावर असलेली मुख्य उपनदी आहे? तर ती दिबांग. दिबांग ही कोणत्या किनाऱ्यावरून, म्हणजे कोणत्या साईडनं ब्रह्मपुत्रा नदीला मिळते? डाव्या किनाऱ्यावरून. बास्केटबॉल खेळात केल्या जाणाऱ्या बचावाबाबत डिफेन्स खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? हा प्रश्न अवघड लेवलला धरा, कारण जर तुम्ही खेळलं नसेल तर ते आपल्याला लक्षात येणं अवघड आहे. मॅन टू मॅन डिफेन्स सहसा विशिष्ट आक्रमक ऑफेन्सिव्ह खेळाडू विरुद्ध बचावकर्त्याशी जुळण्यासाठी नियुक्त केले जाते. त्यानंतर झोन डिफेन्समध्ये कोर्टवरील विशिष्ट क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी बचावकर्त्यांना नियुक्त केले जाते. हे दोन्ही आहे. 1655 डॅश डॅश यांनी पहिल्यांदा पेशी शोधल्या. रॉबर्ट हुक. ओके, वर्ष परीक्षेमध्ये हे दिलेलं आहे. तर 2 प्रश्न इथं तयार होतात की कोणत्या वर्षी पहिल्यांदा रॉबर्ट हुक यांनी पेशी शोधल्या? तर 1655. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचतात, नुसतं प्रश्न नाही वाचायचं, त्याच्यासोबत 1-2 प्रश्न निर्माण होत असतात आणि त्यालाच फिरून पुढच्या परीक्षेला येऊ शकतात. अर्थात तुमची हीच परीक्षा शेवटची व्हावी अशी अपेक्षा करतो, परंतु ही शिपाई पदाचं आहे किंवा लिपिक आहे, पुढच्या पदाला तुम्ही नोकरी लागल्यावर प्रयत्न करावाच. मगधचा राज्यकर्ता अजातशत्रू आणि बुद्ध यांच्यातील संभाषणाचे वर्णन खालीलपैकी कोणते पिटक करते? तर ते सुत्त पिटक करते. विनय पिटक तर तुम्हाला सांगितलं. पुढीलपैकी कोण हे राजाजी म्हणून लोकप्रिय होते? आता ॲक्च्युली एवढं पर्याय पाहूनच आलेला पाहिजे होता. सी राजगोपालचारी, व त्याने 1946मध्ये अंतरिम सरकारचे सदस्य म्हणून काम केले व ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. राजा गोपालचारी. आता हे प्रश्न खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, परंतु तुमचा आहे ना त्याला वेळ खर्ची करायचा असतो तुमचा, म्हणून हे प्रश्न एवढा मोठा दिलेला आहे त्यांनी. रामायणाबद्दल पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मुंबई उच्च न्यायालय शिपाई 2024चा प्रश्न आहे. दोन्ही विधाने जे आहेत ते आपण बरोबर असलेले लिहिलेले आहे. रामायणाला शास्त्रीय संस्कृतमधील सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून मानले जाते व त्याचे लेखक वाल्मिकी हे आदिकवी म्हणून ओळखले जातात. हे उदाहरण जे आहे किंवा जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. रामायण हे श्रीराम यांचे जीवनचरित्र आहे व त्यात 24,000 ओळी आहेत. ही दोन्ही विधान बरोबर आहेत. हिमालयाच्या सर्वात बाह्य रांगेला काय म्हणतात? तर शिवालिक म्हणतात. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार डॅश डॅशच्या कल्पनेवर आधारित आहे. समानता. माध्यमे मीडिया खालीलपैकी कोणती महत्त्वाची भूमिका बजावतात? अजेंडा सेट करते, जाहिरातीद्वारे उत्पन्नाची जाहिरात करते. हे दोन्ही विधाने बरोबर. कॉमन प्रश्न आहे. 1937च्या निवडणुकीनंतर काँग्रेसला किती प्रांतात सरकार स्थापन करता आले नाही? तर 3 प्रांतात स्थापन करता आलेले नाही. सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट स्वाभिमान चळवळचे संस्थापक कोण होते? EV रामास्वामी नायकर. ओके, साऊथ इंडिया. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने भारतातील रस्ते अपघात 2022 रोड ॲक्सिडेंट्स इन इंडिया 2022 रिपोर्ट अहवाल प्रदर्शित केला? रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. DRDOचे माजी प्रमुख आणि CSTEPचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर VS अरुणाचलम यांचे ऑगस्ट 2023मध्ये निधन झाले. हे प्रश्न येणार होता कारण ते जस्ट निधन झालं आणि तुमचा पेपर जो आहे शिपाई पदाचा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तो झालेला होता. ऋग्वेद हा डॅश डॅशच्या दरम्यान संकलित केला गेला आहे. IS पूर्व 1500 ते IS पूर्व 1000. प्राचीन भारताचा इतिहास. पुढीलपैकी कोणत्या वनामध्ये सागवान, बांबू, साल, शिसवी, चंदन आणि खैर अशी वृक्षराजी आढळते? दमट पानझडी वने. ओके, भूगोलचा प्रश्न, प्राकृतिक भूगोल. खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे? ड्युरँड कप. ही सर्वात कमी म्हणजे जुनी आहे. आणि आणखीन ह्याच्यावर प्रश्न कसा आला होता की ड्युरँड ही जी आहे स्पर्धा कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर फुटबॉल. हे तुम्हाला जरी नाही आला तरी मागच्या इतर परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. सप्टेंबर 2023मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांनी 3 दिवसीय रेल रोको आंदोलन सुरू केले आणि MSP भरपाईचे आश्वासन याची मागणी केली? पंजाब.
कारण ते खूप दिवस चालू होतं आणि त्यावेळेस बी देखील हे केलेलं होतं. स्पॉन्जिला खालीलपैकी कोणत्या प्राणीसृष्टीशी संबंधित आहे? तर पोरीफेरा. ॲक्च्युली प्राण्यांचे वर्गीकरण हे एकच प्रकरण आहे. एक 5-7 प्रकरण पेजेसमध्ये होतं. ते जर तुम्ही वाचले आणि त्याच्यामध्ये ती जी उदाहरणं असतात ना, की ही म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत, ती तुम्ही वाचणं म्हणजे नित्याचं किंवा एक प्रकारे परीक्षा होईपर्यंत, नोकरी लागेपर्यंत ते वाचणं गरजेचं आहे. कारण ते 4-5 प्रश्नामध्ये रिपीटेड प्रश्न येतात आणि तुम्ही रीड लेस रिवाइज मोर ह्या तत्त्वाचा वापर करा, असं माझं नेहमीच सांगणं आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे अंदाजे pH मूल्य किती असेल? तर 10. बालविवाह प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी तयार करण्यात आला? 1929. नशामुक्त भारत अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी खालीलपैकी कोणी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागासोबत सामंजस्य करार मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग केला? तर ब्रह्मकुमारी. पुढीलपैकी कोणाला कुस्तीच्या खेळात 2023चा द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला? ललित कुमार. महात्मा गांधींनी कोणत्या आंदोलनात चळवळीत लोकांना करा किंवा मरा ही घोषणा दिली? भारत छोडो आंदोलनात. साधा प्रश्न. खालीलपैकी तापी नदीचे उगमस्थान कोणते? सातपुडा. ओके. पंजाब हिमालय सिंधू आणि सतलजच्या दरम्यान आहे. अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला क्रिकेट खेळाडू मिताली राज या आहेत. व्यक्तींना असमान वागणूक दिली जाते तेव्हा त्यांच्या डॅश डॅशचे उल्लंघन होते, प्रतिष्ठेचे उल्लंघन होते. इंग्रजी भाषा व आधुनिक शास्त्रांच्या शिक्षणाचे समर्थन करण्यासाठी कलकत्ता येथे कुणी मोहम्मडन लिटरसी, आता उच्चार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे, मोमेडियन पण येतो, सोसायटीची स्थापना केली? नवाब अब्दुल लतीफ. रिपीटेड प्रश्न आहे. दीपवंश आणि महावंश साहित्यात डॅश डॅशचा प्रादेशिक इतिहास आहे? बुद्ध धर्म. ओके. प्रश्न भरपूर आहेत. आपल्याला 11 ते 12 मिनटामध्ये छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला जास्तीत जास्त जे आहेत ते GK कवर करून घ्यायचं आहे. तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले प्रश्न आपण पाहूया. साधारण भरपूर प्रश्न, ते 5-6 प्रश्न तर शिपाई पदासाठी ह्याच्यावर होईल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.